नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नेरूळ सेक्टर 3 येथील NL2 शांतिनिकेतन अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. अशा जागतिक महिला दिना कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका मीरा पाटील, नगरसेविका माधुरी सुतार, अश्विनी हॉस्पिटलच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रीती जाधव, माजी नगरसेविका अनिता शेट्टी, शिवसेनेच्या संगीता पाटील, समाजसेविका उषा जाधव, माजी नगरसेवक दत्ता जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांना संबोधित करताना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रथमतः सर्व माझ्या महिला भगिनींना जागतिक दिनाच्या शुभेच्छा देते. आणि आज औदुंबर कोऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे म्हणजे जुनं शांतिनिकेतनतर्फे महिलांच्या सन्मानार्थ आज जागतिक महिला दिनानिमित्त ज्या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे त्याबद्दल प्रथमतः त्यांचे धन्यवाद देते की त्या सोसायटीतर्फे महिलांना प्रोत्साहनात्मक जे कार्यक्रम केले त्यासाठी त्या पदाधिकाऱ्यांनासुद्धा धन्यवाद देते. आणि पुढे काय बोलणं म्हणजे आमच्या महिला ज्या आहेत त्या अबला नाही सबला झालेल्या आहेत ही सांगायची काही गरज नाही आहे. आणि प्रत्येक क्षेत्रात माझ्या ज्या महिला भगिनी आहेत आमच्यासोबत काम करत आहेत. प्रत्येक क्षेत्रात आरोग्य असो, शिक्षण असो, सामाजिक कार्य असो, आर्थिक असो, बँकिंग क्षेत्रामध्ये धडाडीने आणि पुढाकाराने काम करत आहेत. अशा सर्व माझ्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या पुन्हा शुभेच्छा देते. धन्यवाद. आज जागतिक महिला दिन हा आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च म्हणून साजरा करताना आज आमच्या प्रभाग क्रमांक 21मधील शांतिनिकेतन या सोसायटी अंतर्गत आज हा उपक्रम घेतलेला आहे. आणि या प्रसंगी इथे आल्यानंतर इथला महिलांचा उत्साह पाहून खरंच फार आनंद होत आहे. कारण 8 मार्च हा जागतिक दिन हा केवळ सोहळा सेलिब्रेट करण्याचा नाही तर हा एक व्यासपीठ आहे. त्या निमित्ताने ज्या महिला कर्तृत्वान आहेत त्यांचा सन्मान करण्याचा, त्याचबरोबर एक समानता पुरुष आणि महिला ही एक समानता समाजामध्ये असावी हा एक मेसेज देण्याचा हा एक उपक्रम आहे. आणि त्यासाठी मला वाटते आपल्या समाजाने एकत्र येणं आणि महिलांना प्रोत्साहन करणं हे फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. कारण आज आपण बघत असू सर्व महिला या चांदापासून बांधापर्यंत कुठलंही क्षेत्र असो त्याच्यामध्ये कमी नाही राहिलेले आहेत. विज्ञान असो, राजकीय असो, कला असो किंवा सामाजिक कार्य असो, अशा सर्वच क्षेत्रामध्ये आमच्या महिला या अग्रेसिव्ह आहेत आणि पुढेही राहतील. तसं सगळ्याच सक्षम कर्तृत्वान महिलांचं मी या निमित्ताने फार कौतुक करते आणि त्या सर्वांनाही शुभेच्छा देते. तुम्ही सगळे खूप छान दिसतात. एनर्जी तो लेडीज लोगों को ज़रूरत नहीं है बाहर से लाने की, वो अंदर में ही इनबिल्ट होता है. तो वुमेंस डे पे सब लेडीज लोगों को एक मैसेज ज़रूर दूंगी. मुझे ऐसा लगता है हर जगह हम बहुत आगे हैं, थोड़ा जेंट्स से पुश की ज़रूरत पड़ती है, बस उतना है. बाद में हम अपना रास्ता ढूंढ लेते हैं. यहाँ पर जेंट्स लोगों का भी सपोर्ट बहुत ज़रूरी है. जेंट्स सपोर्ट करेंगे तब हम आगे बढ़ते हैं. और महिलाओं को, मेरा यंगस्टर्स को स्पेशली एक रिक्वेस्ट है, पॉलिटिक्स बुरा नहीं है. वहाँ पर लोग बुरे हो सकते हैं, वो बुरा नहीं है. तो मैं चाहूँगी कि यंग लेडीज प्लीज़ आगे आइए, पक्ष में काम कीजिए, क्योंकि आगे जाके पॉलिटिक्स एक अच्छा चीज़ होना है तो यंग जनरेशन ही कर सकती है. क्योंकि अब जो चल रहा है वो पॉलिटिक्स नहीं है, अब जो चल रहा है वो सौदेबाजी है. तो आगे अगर अच्छा पॉलिटिक्स चाहिए तो पढ़े लिखे बच्चे, अच्छे टैलेंट वाले बच्चे, एनर्जी वाले लड़कियां ज़रूर पॉलिटिक्स में आइए. हम सपोर्ट करेंगे, मैं पूरा सपोर्ट करूंगी. प्लीज़ आगे बढ़िए, मैं सपोर्ट करूंगी हमेशा. मी डॉक्टर प्रीती जाधव, माझं मॅटर्निटी हॉस्पिटल आहे सीवूडला सेक्टर 48ला. आणि मला खूप चांगलं वाटलं इथे पुजारी भाऊने बोलवलं तर. आणि आय एम सो हॅपी की या प्रोग्रामला मला बोलवलं आहे. आणि आय विश ऑल द लवली वुमन, सगळ्या अगदी सुंदर दिसत आहे. अ व्हेरी व्हेरी हॅपी इंटरनॅशनल वुमन्स डे. आज जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात आपल्या देशात साजरा होत आहे. ज्या महिलांनी आपापल्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे त्यांचा सत्कार करणं हे आज आपल्या समाजाचं कर्तव्य आहे. त्यांनी केलेल्या कार्याचा
इथे गौरव होणं आपलं काम आहे. त्यांच्या गौरवातून नवीन पिढी तयार होणं हे आणि नवीन पिढीने त्याच्यातून शिकवण घेऊन पुढे अजून त्यांनी कार्य आपलं नाव उज्ज्वल करावं यासाठी आज हा जागतिक महिला दिन उत्साहात साजरा केला जातो. 8 मार्च या दिवशी दरवर्षी हा कार्यक्रम हा दिन मोठ्या उत्साहाने आपल्या भारतभर साजरा करण्यात येतो. जागतिक महिला दिनानिमित्त शांतिनिकेतनमधील महिलांकरिता हळदी कुंकू समारंभ, विविध खेळ स्पर्धा, फॅन्सी शो, साडी पैठणीचा लकी ड्रॉ, ज्येष्ठ महिलांचा सन्मान आदी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महिलांनी विविध स्पर्धेत भाग घेऊन बक्षिसांची आणि पैठणीची लयलूट केली. पाहूया याचीच काही क्षणचित्रे. रविराज गुडगे, माझा आवडता पदार्थ पाणीपुरी. पाणीपुरी लवर. ओके. अनिता शेखर तडके, आवडता पदार्थ वडापाव. साक्षी सुरेश शिंदे, पुरणपोळी. सध्या हनुमंत काटकर, मटण. अरे वा, आता कसं जरा मला बरं वाटलं. आणि आज अशा या जागतिक महिला दिन कार्यक्रमाप्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष संजय पुजारी, सचिव सुनील कदम, खजिनदार गणेश नवले, सुरेंद्रकुमार कोचर, संजय राणे, विशाल भिल्लारे, संदीप राठोड, संजय दत्तानी, अमोल कश्यप, संतोष जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता महिला सभासदांचं मोलाचं योगदान लाभलं. आज 8 मार्च महिला दिन, जागतिक महिला दिन या निमित्ताने आमची जी सिडकोने आम्हाला जे NL2 अपार्टमेंट पोझिशन दिलं होतं 84-85ला, त्याला एकूण 41-42 वर्ष झाले. ती असोसिएशन आमची आज डिझॉल्व झालेली आहे आणि नवीन औदुंबर हाईट्स कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असं नवीन रजिस्टर जी सोसायटी तयार झालेली आहे. त्यानिमित्ताने आज आम्ही जागतिक महिला दिन या ठिकाणी साजरा केला. तो अतिशय उल्हासात साजरा झाला. खूप मोठ्या संख्येने महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित झाल्या
पाहुणे मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते, त्या सर्वांचे आपण या ठिकाणी सत्कार केले. आज ज्येष्ठ महिलांचे देखील या ठिकाणी सत्कार झाले. असेच कार्यक्रम नेहमी व्हावे अशी दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करून निकेतन के सभी अपने पदाधिकारियों को पहले तो मैं धन्यवाद देता हूँ, जिन्होंने इतना अच्छा प्रोग्राम अटेंड किया है। और ये हर साल होता रहेगा यहाँ पे प्रोग्राम, इसी तरह धूमधाम से होता रहेगा ये प्रोग्राम। बहुत ही अच्छा हुआ और इसका श्रेय सभी कमेटी मेंबर जितने भी हैं, संजय पुजारी अध्यक्ष के कदम, बहुत आदमी अभी अपनी कमेटी में, संजय गौरव, तो ये शेड़गे साहब, टिके साहब, दत्ता यादव, संतोष, कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता।